समबुद्ध आहे। आज आपण या ठिकाणी 7 जून रोजी तापडिया नाट्य मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी अबकड संदर्भात विरोधी परिषद भरवण्यात आलेली आहे। तरी मी राष्ट्रीय ढोर समाज संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये ज्या एकूण 60 जाती आहेत त्या एकूण 60 जाती बाबासाहेबांनी आम्हाला कुठलंही आरक्षण देताना कुठल्याही जातीला आरक्षण दिलं नव्हतं। बाबासाहेबांनी फक्त एका समूहाला आरक्षण दिलं होतं आणि त्या समूहाने एकत्र राहावं या उद्देशाने आम्ही सर्वांनी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। आणि जे काही ज्या काही लोकांनी RSSच्या लोकांनी काही मातंग बांधवांना आमच्या गुमराह करून सांगितलेलं आहे की बाबा अबकडं वेगळं द्या, आम्हाला वेगळं आरक्षण द्या, आम्हाला अन्याय झालेला आहे, आमच्यावर आमचं सर्व काही बौद्ध बांधवांनी खाल्लं, तर हे सर्व साफ चुकीचं आहे। कारण मी आज गेली 1990 पासून चळवळीमध्ये काम करतो। असं कुठेही काही नसतं आणि कुठल्याही जातीवर असं काही आरक्षण वगैरे असं दिले गेले नसतं, कधी नव्हतंच कधी असं। तर मी या तापडिया नाट्य मंदिरच्या कार्यक्रमानिमित्त असं सांगतो महाराष्ट्र शासनाला की अबकडं मुळात झालंच नाही पाहिजे। कारण अबकडाला आमचा ढोर असो, चांभार असो, मोची असो, कटवी असो, वलार असो, सर्व समाजाने विरोध केला आहे। फक्त एक जर मातंग समाज सोडला तर बाकी सर्व याच्या विरोधामध्ये आहेत। जय भीम। कोण बोल उपवर्गीकरण, मुळात उपवर्गीकरण म्हणजे आमच्या एकूण 60 जातीला तोडण्याचा कार्यक्रम आहे। आणि खरं तर उपवर्गीकरण एक जात जर आपण सोडली ती पण भरकटलेली काही लोक, सर्व मातंग समाज नाही, बराचसा मातंग समाज उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आहे। तर उपवर्गीकरण कोणालाही नकोय, फक्त काही लोक भरकटलेली आहेत मातंग समाजाची, त्यांना इथल्या मनोवादी व्यवस्थेने काहीतरी देऊन मोर्चे आंदोलन करायचा प्रयत्न चालू केलेला आहे। मी तर म्हणतो बाबासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला SC मध्ये सवलती दिल्या त्या कुठल्याही एका जातीला दिल्या नाही, तर त्या सवलती फक्त आपल्या समूहाला दिलेल्या आहेत। त्यामुळे उपवर्गीकरण हे आपल्या घटनेच्या विरोधामध्ये आहे आणि घटनेच्या विरोधामध्ये हे सरकार, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार हे सर्व आमच्या विरोधामध्ये काम करत आहे। मी थोडंसं पाठीमागे जातो, कारण बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला घटनेमध्ये तरतूद केल्यानंतर 20 वर्ष 22 वर्ष आम्हाला शिक्षणामध्ये गेली। 1970-71 नंतर आमचे लोक कुठेतरी नोकरीला लागायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर परत 1991 मध्ये खवजा धोरण आलं आणि खवजा धोरणाच्या माध्यमातून परत आमचा समाज मागे गेला। तर बंधूंनो, या सरकारला ज्या वेळेस सरकार ते 70 वर्षापूर्वी जे सरकार होतं आणि आज जे सरकार आहे या सर्वच सरकारला आमच्या SC वर्गाची म्हणजे आमची उन्नती झाली नाही पाहिजे हे सर्व त्यांचं कटकारस्थान आहे। कारण मी बघितलेलं आहे, ज्या वेळेस भारताचे पहिले पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सगळ्यांना पत्र दिलं, अरे SC वर्गाचे अंमलबजावणी करू नका, SC वर्गाची अंमलबजावणी करू, नेहरूचं पत्र आहे सर्व मुख्यमंत्र्यांना। तर अबकड हे आम्हाला कुणालाही नको आहे। कारण अबकड केल्यामुळे आज मी ज्या ढोर समाजात माझा जन्म झाला, आमचा समाज ढोर असो, चांभार असो, मोठी असो, कटवी असो, होलार असो, हिंदू खाटीक असो, बुरुड असो, लोकसंख्या आमची किती आहे? फार नगण्य आहे। बौद्ध बांधव ज्या ठिकाणी आमच्या या समाजावर अन्याय अत्याचार होतो, आमच्या पुढे आमचा बौद्ध बांधव असतो। म्हणजे बौद्ध बांधव हे आमचं कवच कुंडल आहे आणि जर तुम्ही आमचं कवच कुंडल आमच्या बाजूला काढून घेत असाल तर आमचं या जगण्याला काही अर्थ नाही। तर मी या परिस्थितीच्या माध्यमातून सांगतो की आम्हाला उपवर्गीकरण होऊ द्यायचं नाहीये। आनंदराजे आंबेडकर साहेबांच्या कुठल्याही कार्यक्रमाला असो, ढोर समाज तुमच्या पाठीशी उभा आहे हे मी या ठिकाणी जाहीर सांगतो आणि जास्त काही वेळ घेणार नाही। जय भीम, जय महाराष्ट्र, जय रविदास, जय भीम। धन्यवाद। सभागृहात उपस्थित प्रत्येक कार्यकर्त्यांची नोंद घ्यायची।